येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो. प्रियांनो, आजचा दिवस म्हणजे खूप आनंदाचा आणि जल्लोषाचा. प्रियांनो, हा दिवस म्हणजे संपूर्ण सृष्टीसाठी खूप महत्वाचा आहे. कारण संपूर्ण जगाचा तारणारा उद्धार करता आज त्याचा जन्म झालेला आहे. प्रियांनो, त्याचा जन्म म्हणजे ह्या ख्रिसमसच्या दिवशी झालेला आहे. प्रियांनो, आज आपण ख्रिसमस 2025 मध्ये आपण साजरा करत आहोत. खूप मोठ्या उत्साहानं, जोशानं आणि खूप मोठ्या ताकदीनं आपण सगळ्या संपूर्ण जगामध्ये त्या येशू ख्रिस्ताचं स्वागत करतो आपण. प्रियांनो, तुम्हाला एक माहिती आहे का, ज्यावेळेस सर्वप्रथम पहिला जो ख्रिसमस होता, ती ख्रिसमसची रात्र कशी होती प्रियांनो? ती ख्रिसमसची रात्र म्हणजे अशी होती की एक अरण्यामध्ये ते मेंढरं चारत होते प्रियांनो, आणि त्यावेळेस देवदूत त्यांना भेटायला येतो आणि देवदूत त्यांना म्हणतो, दाविदाच्या नगरामध्ये तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. आणि तेव्हाच ते लगबगीने ते तारणारा कुठं दाविदाच्या नगरात जो जन्मला आहे त्याला पाहण्यासाठी ते मेंढपाळ ते भेटण्यासाठी गेले. आणि त्यानंतर बायबल सांगतं की 2-3 राजे पण होते प्रियांनो. 3 राजे 2 वर्षापासून त्या ताऱ्याचा जो तारेने त्याला जो दिशा दाखवली होती त्या दिशेच्या नुसार तो 2 वर्षापासून त्या ताऱ्याचा शोध करत त्या उद्धार करण्याचा शोध करत होते प्रियांनो. ते बाळ त्या गव्हाणीमध्ये, गाईच्या गोठ्यामध्ये एका वस्त्राने लपेटलेलं होतं प्रियांनो. पण प्रियांनो, सर्वप्रथम एक गोष्ट माहिती आहे का, संपूर्ण सृष्टीचा आणि त्या संपूर्ण जगाचा तारणारा आणि उद्धार करता त्या पृथ्वीवरती जन्मला प्रियांनो. तो प्रियांनो, त्याचा जन्म यासाठी झालेला आहे की त्याने त्या वधस्तंभावरती मरावं. ख्रिसमस म्हणजे आमच्यासाठी एक नवीन योजना आहे. ख्रिसमस म्हणजे परमेश्वराने दिलेली ती अवर्णनीय भेट आहे प्रियांनो, की संपूर्ण मानव जातीसाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावरती दिलेला आहे प्रियांनो. ख्रिसमस म्हणजे आनंदाचा क्षण. ख्रिसमस म्हणजे उत्साहानं भरण्याचा, तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरण्याचा. ख्रिसमस म्हणजे प्रियांनो, त्या परमेश्वराने जी भेट आपल्याला दिलेली आहे, म्हणजे त्याच्या पुत्राच्या रूपामध्ये ती आपल्याला भेट दिलेली आहे. त्या पुत्राच्या रूपामध्ये त्या भेटेला आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये स्वीकार. मोठमोठ्या ठिकाणी आपण बघतो कॅरल्स काढल्या जातात, रॅल्या काढल्या जातात. पण खऱ्या अर्थाने ख्रिसमस म्हणजे आपल्या उद्धारकर्त्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या सर्वस्वामध्ये त्याला आमंत्रित करणं म्हणजे खऱ्या अर्थाने ख्रिसमस आहे प्रियांनो. ख्रिसमस आणि गुड फ्रायडे याला वेगळं करून चालता येणार नाही प्रियांनो. ख्रिसमस आपल्यासाठी हे संदेश देतो की बघ, त्या परमेश्वराने तुझ्यासाठी, तुझ्या पापांच्या क्षमेसाठी त्याने एकुलत्या एक पुत्राला पण त्यानं त्याग केला, त्या पृथ्वीवरती त्यानं पाठवलं. ख्रिसमस आमच्यासाठी हा संदेश घेऊन येतो प्रियांनो, की येशू ख्रिस्त परमेश्वर त्याचं सिंहासन सोडून या पृथ्वीवरती आला तुमच्या आणि माझ्यामध्ये आमच्या सोबत राहण्यासाठी प्रियांनो. आणि गुड फ्रायडे आम्हाला हे संदेश देतो की अखिल सृष्टीसाठी त्या देवाच्या पुत्रानं, म्हणजे त्या कोकऱ्यानं त्या वधस्तंभावरती त्याने त्याचं रक्त सांडलेलं प्रियांनो. तर प्रियांनो, आपल्याला ख्रिसमसला एक निर्णय घ्यायचा आपल्या जीवनामध्ये. ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रण करतो, येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपण बोलवतो प्रियांनो, तो दिवस म्हणजे आपल्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा आणि एक नवीन जन्म आपल्या जीवनामध्ये घेऊन येणार आहे प्रियांनो. पूर्वी मला येशू ख्रिस्त माहित नव्हता, पण प्रियांनो, ज्या क्षणी मी माझ्या जीवनामध्ये त्या येशू ख्रिस्ताला पूर्णपणे माझ्या जीवनामध्ये आमंत्रण केलं प्रियांनो, तो दिवस माझ्यासाठी सर्वस्वपणे एक नवीन जीवन घेऊन येणारा, एक नवीन जन्म घेऊन येणार होता प्रियांनो. कारण तो पायापासून डोक्याच्या केसापर्यंत आपल्याला, तुमच्या आणि माझ्यामध्ये तो बदल घडवणार आहे. कारण येशू ख्रिस्त व्यक्तीचं जात, धर्म, वागणूक काही बदलण्यासाठी आलं नाही. येशू ख्रिस्त तुमचं आणि माझं पूर्णपणे जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. तुमचा स्वभाव बदलण्यासाठी, विचार बदलण्यासाठी, त्या पापातून काढण्यासाठी येशू ख्रिस्त मानवामध्ये आलेला आहे प्रियांनो. येशू ज्या प्रकारे त्या येशू ख्रिस्ताला त्या मरेने तिच्या गर्भामध्ये स्वीकारलं होतं प्रियांनो, त्याच प्रकारे तुम्हाला आणि मला प्रियांनो त्या येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये त्याला स्वीकारायचं. मग 2000 वर्षापूर्वी प्रियांनो त्या मरियेने तिच्या गर्भामध्ये त्या येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. कारण ती म्हणत होती, मी जर त्या देवाच्या पुत्राला, त्या देवाच्या बीजला माझ्या गर्भामध्ये मी स्वीकारलं तर माझं अवभाग्य आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला त्याच प्रकारे आता ह्या 2025 मध्ये त्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये त्याला स्वीकारते प्रियांनो. ज्या क्षणी तुम्ही आणि मी त्या येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारू प्रियांनो, त्या क्षणापासून
येणाऱ्या आपण बघा नवीन ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्त येतो, येशू ख्रिस्ताचा जन्म होतो आणि तिथून पुढे 6 दिवसानंतर नवीन वर्षाची सुरुवात होते प्रियानो. म्हणजे ज्या क्षणी आपण आपल्या येशू ख्रिस्ताला त्या उद्धारकर्त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारू प्रियानो, त्यानंतर आपल्या जीवन एक नवीन स्वरूपामध्ये आपलं जीवन बदलतं प्रियानो. आपले विचार बदलतात, आपल्या पापांची क्षमा होते, आपलं जीवन पूर्णपणे सर्वस्वामध्ये आपलं परिवर्तन होतं प्रियानो. आणि आपण सार्वकालिक जीवनामध्ये आपण प्रियानो परिवर्तन आपलं होतं प्रियानो. आता मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हाला आमंत्रण करतो की तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारा. ख्रिसमस म्हणजे शांतीचा संदेश, ख्रिसमस म्हणजे आनंदाचा संदेश, ख्रिसमस म्हणजे प्रेमाचा संदेश आहे प्रियानो. आणि त्याचबरोबर ख्रिसमस म्हणजे त्या परमेश्वराने त्याच्या पुत्राचं बलिदान देण्याचा पण तो दिवस आहे प्रियानो. ख्रिसमस म्हणजे नुसतं पार्टी करण्याचा दिवस नाही, ख्रिसमस म्हणजे शॉपिंग करण्याचा दिवस नाही, ख्रिसमस म्हणजे त्या परमेश्वराला जीवन समर्पण करण्याचा दिवस आहे प्रियानो. म्हणून आपण तुम्ही आणि मी एक निर्णय घेऊया, ह्या 2025 मध्ये येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पण करूया आणि त्याला म्हणू की प्रभू येशू तू माझ्या जीवनामध्ये ये, प्रभू येशू मी माझा जीव, माझा आत्मा, माझं शरीर मी तुला समर्पण करतो आणि माझ्या जीवनामध्ये तू ये बाप्पा. त्याला आपल्या हृदयामध्ये आमंत्रण करूया. ज्या प्रकारे त्या मरियेला प्रियांनो तिचा त्या बाळाला त्या येशूला जन्म देण्यासाठी तिला कोणी घरामध्ये जागा दिली नाही प्रियांनो, पण आज तो परमेश्वर तुमचा आणि माझ्या हृदयाचा तो दरवाजा ठोकत आहे, तो दरवाजा ठोकत आहे प्रियांनो. आणि तो म्हणत आहे जो कोणी तो दरवाजा उघडेल त्याच्या आतमध्ये मी जाईल, जो कोणी तो हृदयाचा दरवाजा उघडेल त्याच्यासोबत मी पाणी पिईल, मी त्याच्यासोबत वेळ घालवल, कारण मला तुझ्या हृदयामध्ये यायचं आहे, मला तुझ्या घाणीतून त्या काढायचं आहे. प्रियांनो येशू ख्रिस्त तुमच्या हृदयाच्या दरवाजापाशी उभा आहे आणि तो दरवाजा ठोकत आहे प्रियांनो तो दरवाजा ठोकत आहे. तुम्ही तयार आहात का त्या येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या हृदयामध्ये आमंत्रण करण्यासाठी? जर तुम्ही तयार असताल तर प्रियांनो तो आत्ताच उभा आहे आणि तो दरवाजा, हृदयाचा दरवाजा खोला प्रियांनो, जेणेकरून येणार हा ख्रिसमस तुमच्यासाठी, हा ख्रिसमस म्हणजे तुमच्यासाठी तारणाचा आणि उद्धाराचा दिवस बनल प्रियांनो. हा ख्रिसमस म्हणजे तुमच्यासाठी एक उत्साहाचा दिवस बनल. नुसतं कॅरेल्स काढणं, रॅल्या काढणं म्हणजे ख्रिसमस नाही प्रियांनो, पार्ट्या करणं म्हणजे ख्रिसमस नाही. ख्रिसमस म्हणजे त्या उद्धारकर्त्याला आपल्या हृदयामध्ये स्वीकारणं. कारण परमेश्वराची योजना हीच आहे की तुम्ही आणि ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये त्याला स्वीकार आणि त्याला म्हणा की बाप्पा तू माझ्या हृदयामध्ये ये, माझ्या पापांची तू क्षमा कर आणि मला पूर्णपणे बदल बाप्पा. कारण प्रियांनो ख्रिसमसचा उद्देश हाच आहे प्रियांनो. एक बायबल मध्ये एक अनोखी अशी घटना आहे प्रियांनो. ती घटना म्हणजे प्रियांनो यरिहो जे शहर आहे प्रियांनो, शापित शहर होतं प्रियांनो. आणि त्या यरिहो शहरामध्ये एक बर्थमय नावाचा व्यक्ती होता प्रियांनो. तो बायबल सांगते की तो आंधळा व्यक्ती होता. तो रोज वाट बघत. आपण ज्यावेळेस तुम्ही बघता की आज आपण म्हणतो आज तर माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, आज माझ्या जीवनात त्रास आहे, पण उद्याचा येणारा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आणि शांतीचा हा आणि नवीन दिवस माझ्यासाठी येईल प्रियांनो. आपण रोज ती वाट बघतो कारण आपण त्या आशेवरती विश्वास ठेवतो प्रियांनो. पण प्रियांनो तो बर्थमय आंधळा होता प्रियांनो. त्याच्यासाठी रात्र काय दिवस काय एकच होती प्रियांनो. पण प्रियांनो त्याला कोणीतरी सांगितलं की येशू ख्रिस्त ह्या शहरामध्ये आलेला आहे. त्याला कोणीतरी सांगितलं की येशू ख्रिस्त ह्या यरिहो मध्ये आलेला आहे. आणि यरिहो मध्ये एवढा उत्साह होता, एवढा यरिहो मध्ये जोश होता, तो म्हणत एवढा गजाबजा, माझ्या भावा हे गजाबजा, एवढा आवाज, एवढा उत्साह या यरिहो मध्ये कशाबद्दल होत आहे? ते मला येशू ख्रिस्त बर्थमय या शहरामध्ये आलेला आहे. ते मला कोण येशू ख्रिस्त? तो म्हणतो तोच येशू ख्रिस्त, त्याने मेलेला जिवंत केलं, त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली, तोच येशू ख्रिस्त, त्याने रक्तस्रावीला तिच्या बंधनातून तिच्या त्रासातून तिला मुक्त केलं, तोच येशू ख्रिस्त बर्थमय, ज्याने त्या लाजराला मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केलं, तोच येशू ख्रिस्त त्या यरिहो मध्ये आलेला आहे. तो म्हणला होय येशू ख्रिस्त या यरिहो मध्ये आलाय? ते म्हणते हो येशू ख्रिस्त या यरिहो मध्ये आला आहे. आणि त्याचाच हा उत्साह आहे, त्याचाच हा जल्लोष आहे प्रियांनो. आणि त्यावेळेस त्याने निर्णय घेतला, त्याच्या अंगावरती शाल होती प्रियांनो. त्याने ते म्हणलं की मी आज त्या येशू ख्रिस्ताला भेटणार, काय जगू या मरू आजपर्यंत नको, प्रत्येक व्यक्ती समोर तुम्ही हात पसरला, जिथं नतमस्तक होऊ नये मी तिथं नतमस्तक झालोय, पण आज मी त्या येशू ख्रिस्ताला पूर्णपणे मी भेटणार. आणि प्रियानं त्याला समजलं की येशू ख्रिस्त, त्यात ज्यावेळेस त्याने बघितलं तर त्याच्या समोर ती येशू ख्रिस्ताचा जल्लोष होता, त्याच्या समोर निघून गेला प्रियानो त्या समयामध्ये. आणि तो म्हणते त्याला समजले की येशू माझ्या पडून निघून गेलेला आहे.
त्याला सुचना आता मी काय करू, कसं करू. त्याच्या मनामध्ये एक वादळ निर्माण सुरू झालं, एक चलबल निर्माण सुरू झाली प्रियांनो. आणि त्याच्या अंगावरती शाल होती प्रियांनो. जसं आपल्याला गाडी चालवण्यासाठी आपल्याकडे एक लायसन असतं, त्याच प्रकारे त्या इस्रायलमध्ये ज्यावेळेस प्रियांनो त्यांच्या अंगावरती एक शाल असायची, म्हणजे ते त्याला सरहित एक भिकारी म्हणून त्याला एक परमिशन होती प्रियांनो. आणि त्याने अंगावरली शाल घेतली प्रियांनो, ती फेकली आणि म्हणाला त्याच्या येशू ज्या रस्त्याने गेलाय, ज्या रस्त्याने त्या आवाज येत होता, येशूचा ज्या प्रकारे जयघोष होत होता प्रियांनो, आणि त्या रस्त्याने तो बर्थमय आवाज देत पळाला, अहो दाविदाचे पुत्र मज पाप्यावर दया करा, अहो दाविदाचे पुत्र मज पाप्यावर दया करा, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावरती दया करा, असं जोर जोरात ओरडत होता प्रियांनो. आणि आजूबाजूला लोक म्हणत बर्थमय शांत हो, बर्थमय शांत हो. आणि तो तरी पण म्हणत होता, येशू माझ्यावरती दया कर, येशू माझ्यावरती दया कर, मज पाप्यावरती दया कर, अहो दाविदाचे पुत्र माझ पाप्यावरती दया करा. प्रियांनो तरी पण तो लोक काय म्हणतात याच्याकडे ध्यान देत नव्हता प्रियांनो. त्याला एकच त्याचं ध्येय होतं, त्याचं एकच लक्ष होतं की मला त्या येशूला भेटायचंय, मला त्या येशूला म्हणायचंय, प्रभू मला भेटायचंय तुला, प्रभू मला तुला पाहायचंय. म्हणून तो म्हणत होता, अहो दाविदाचे पुत्र मज पाप्यावरती दया करा, अहो दाविदाचे पुत्र मज पाप्यावरती तो दया करा. आणि प्रियांनो तो आवाज त्या येशू पर्यंत पोहोचला प्रियांनो. हे सर्वात मोठा आनंदाचा समय आहे प्रियांनो, कारण ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करू प्रियांनो, तो आपल्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा आणि शांतीचा आणि महत्वाचा संदेश आहे प्रियांनो. तो समय म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे प्रियांनो. आणि ज्यावेळेस प्रभू ते प्रियांनो ज्यावेळेस ते बर्थमयने आवाज दिला आणि येशू थांबला आणि येशू त्यांना म्हणाला, जाता त्याला माझ्याकडे घेऊन या. आणि प्रियांनो त्यानंतर काय झालं माहितीये का, त्यावेळेस प्रियांनो तो बर्थमयला जे लोक त्याला म्हणत होते बर्थमय शांत हो, बर्थमय शांत हो, त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होते प्रियांनो, तेच लोक त्या बर्थमयला उचलून त्याला घेऊन गेले प्रियांनो. आणि प्रियांनो त्यानंतर प्रियांनो त्या बर्थमयला ते लोक त्या येशू ख्रिस्ताकडे घेऊन गेले प्रियांनो. ते लोक त्या बर्थमयला येशू ख्रिस्ताकडे घेऊन गेल्यानंतर प्रियांनो ते येशू ख्रिस्त तिला म्हणा, तुला काय हवंय, तुला काय हवंय बर्थमय. आणि त्यावेळेस तो काय म्हणाला प्रियांनो, मला तुला पाहायचंय. म्हणजे विचार करा, एक भिकारी व्यक्ती आहे प्रियांनो, तो जर मी जर असतो तर म्हणला असतो, प्रभू मला 1-2 लाख रुपये दे, जेणेकरून मी काय करल, मी ते पैसे घेईल, शॉपिंग करल, जागा घेईल, मस्त आयशॉरामध्ये राहील. पण तो म्हणाला, प्रभू मला तुला पाहायचंय, प्रभू मला तुला पाहायचंय. ज्याचा जन्म झाला प्रियांनो, त्यानं लहानपणापासून त्या आई वडिलाला पाहिलं नव्हतं प्रियांनो. आणि तो कोणाला म्हणतोय, त्या सृष्टीकर्त्याला म्हणतोय, हे माझ्या परमेश्वरा, मी माझ्या आई वडिलाला बघितलं नाही, माझ्या वडिलाला बघितलं नाही, कोणालाच बघितलं नाही प्रियांनो, माझ्या परमेश्वरा, पण मला तुला बघायचंय. म्हणजे किती अद्भुत ती घटना होती प्रियांनो, ज्याने काहीच बघितलं नाही आणि तो त्या सृष्टीकर्त्याला म्हणतोय की मला तुला पाहायचंय. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणला, येशू ख्रिस्ताने चिखल घेतला, माती घेतली, मातीवर थुंकला आणि त्याचा चिखल बनवला आणि त्याच्या डोळ्याला लावला आणि मला जा त्या तळ्यामध्ये जाऊन. तर प्रियांनो म्हणजे ज्या आदामाला त्याच्या हाताने घडवलं होतं प्रियांनो, त्या यहोवा परमेश्वराने आदामाला चिखल घेतलं, माती घेतली, मातीचा चिखल केला ना, एक मातीचा पुतळा बनवून त्याच्यामध्ये जीवधारी श्वास फुकला प्रियांनो. आणि तोच समय प्रियांनो पुन्हा एकदा तीच घटना त्या बर्थमयच्या द्वारे परमेश्वर दाखवत होता की जे एदेन बागेमध्ये मी जे केलं होतं ते पुन्हा मी त्या एरिओमध्ये करायला मी तयार आहे. म्हणजे जे शापामध्ये शहर होतं त्या शहराला मी आशीर्वादित करण्यासाठी पुन्हा तयार आहे. तर पण प्रियांनो एक महत्वाची घटना काय होती त्याच्यामध्ये माहितीये का, त्या बर्थमयनं त्या येशू ख्रिस्ताला आवाज दिला. त्या बर्थमयनं ते जाणलं की मला व्यक्ती मला आशीर्वादित करणार नाही, कोणता वशिला मला आशीर्वादित करणार नाही, या जगातले कोणते चंद्र तारे मला आशीर्वादित करणार नाहीत. मला एकमेव आशीर्वादित करणारा माझा सृष्टीचा सहाय्य करता एकमेव परमेश्वर म्हणजे तो येशू ख्रिस्तच आहे. आणि तोच मला ह्या अंधकारमय जीवनातून मला प्रकाशामध्ये आणू शकतो. आणि तो म्हणजे यहोवा परमेश्वर, म्हणजे तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्तच मला आशीर्वादित करू शकतो. आणि त्यानं जाणलं हृदयामध्ये की तोच मला आशीर्वादित करू शकतो. आणि जसं बाप्तिस्मा करणारा म्हणतो, योहान म्हणतो की मी अरण्यामध्ये घोषणा करणाऱ्याची वाणी आहे की पश्चाताप करा. प्रियांनो आता तुम्हाला आणि मला पश्चाताप करायचा. या ख्रिसमसला तुम्ही आणि मी एक निर्णय घेऊया प्रियांनो. तो निर्णय म्हणजे काय प्रियांनो,
जसं त्या बर्थमयीनं त्या येशू ख्रिस्ताला त्याच्या जीवनामध्ये आमंत्रण केलं, तसं तुम्ही आणि मी मिळून त्या येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आमंत्रण करूया प्रियानो. आणि त्याला म्हणू की प्रभू येशू, आज माझा तारणारा आणि उद्धार करता म्हणून माझ्या जीवनामध्ये स्वीकारतो. जसं त्या दाविदाच्या नगरामध्ये एक ज्योती, एक तारा चमकला, तोच तारा आज तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये त्याला चमकू द्या प्रियानो. प्रियांनो, ज्यावेळेस तो ताऱ्याला आपल्या जीवनामध्ये, त्या प्रकाशाला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रण करू प्रियांनो, त्यावेळेस संपूर्ण सृष्टीचे लोक म्हणतील की चला आपण त्या प्रकाशाकडे जाऊया, त्या प्रकाशाकडे जाऊया, की आम्हाला तो प्रकाश तो आम्हाला उद्धारकर्त्यापर्यंत घेऊन जाईल. म्हणजे ज्या क्षणी आपण त्या येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रण करतो, ज्या दिवशी आपण त्या येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये बोलवतो प्रियांनो, संपूर्ण जगातल्या अंधकारामध्ये राहणारे लोक आपल्याकडे येतील, म्हणतील चल आम्हाला त्या येशू ख्रिस्ताकडे घेऊन चाल, आम्हाला सांग तुझा परमेश्वर कोण आहे, आम्ही इबादत करू, आम्ही त्याची आराधना करू. म्हणजे ज्या दिवशी आपण त्या वधस्तंभाकडे जातो आणि त्या वधस्तंभाकडे आपण हात पसरतो आणि त्या पवित्र आत्म्याला म्हणतो, हे पवित्र आत्मा मला त्या येशू ख्रिस्ताचं रक्त ग्रहण करण्यासाठी मला सहाय्य आणि मदत करा. आणि त्यावेळेस आपले हात त्या वंजळ आपण हाताची वंजळ करतो आणि त्यावेळेस आपण त्या रक्ताचा स्वीकार करतो. स्वीकार केल्यानंतर आपण ज्यावेळेस लोकांमध्ये जातो प्रियांनो, त्यावेळेस आपण लोकांसाठी तारणाचा आणि उद्धारणाचा दरवाजा आपण खुला करतो प्रियांनो. तुम्ही तयार आहात का त्या येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रण करण्यासाठी प्रियांनो? आहात का त्या उद्धारकर्त्याला तुमच्या हृदयामध्ये आमंत्रण करण्यासाठी, या सृष्टीच्या निर्माणकर्त्याला तुमच्या हृदयामध्ये स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात का? जसं त्या बर्थमयीने त्याच्या जीवनामध्ये त्याला आमंत्रित केलं होतं. तर प्रियांनो, ज्या क्षणी तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताला आमंत्रित करतो, त्या क्षणी आपल्यासाठी खऱ्या अर्थानं ख्रिसमस हा आनंदाचा आणि शांतीचा आणि प्रेमाचा म्हणून आपल्या जीवनामध्ये येईल प्रियांनो. ख्रिसमसला आपल्या निर्णय घ्या की ख्रिसमस तुमच्या आणि माझ्यासाठी हाच संदेश घेऊन येतो की उद्धारकर्ता जन्मलेला आहे. नाही तर प्रियांनो, हजारो असे ख्रिसमस येतील, हजारो असे न्यू इयर येतील, पण ज्या दिवशी तुम्ही येशूला तुमच्या हृदयामध्ये आमंत्रित करताल, तोच ख्रिसमस खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी खरा ख्रिसमस आहे प्रियांनो. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही जे काही निर्णय घेताल त्याचं प्रतिफल तुमच्या समोर असं प्रियांनो. धन्यवाद.